भाई साहब, भाईंदर पूर्व के प्रभाग क्रमांक 3 से भाजपा नगर सेवक तरुण शर्मा का कथित सीसीटीवी वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद शिवसेना और भाजपा के बीच आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं। भाजपा से जुड़े अमित झा ने आरोप लगाया कि सीसीटीवी फुटेज की क्लिप शिवसेना कार्यकर्ता महेश सिंधे को दी गई थी, लेकिन एडिटेड वीडियो उन्होंने वायरल नहीं किया। वहीं संबंधित महिला ने अमित झा के खिलाफ काशीगांव पुलिस थाने में बीएनएस की धाराओं के तहत मामला दर्ज कराया है। अब वीडियो वायरल करने को लेकर दोनों पक्षों के दावे सामने आ रहे हैं। शिवसेनाचे जे मिस्टर महेश शिंदे त्यांना जाऊन भेट दिली की साहेब असं असं माझा शेजाऱ्याचा मला खूप प्रॉब्लेम आहे, खूप त्रास आहे, तुम्ही मला याच्यामध्ये मदत द्यावं. तर त्यांनी सांगितलं मी असं मदत करू शकत नाही, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तर म्हणून यांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये जे सीसीटीव्हीमधून त्यांच्याकडे जे होतं, जे त्यांचं वादविवाद झालं होतं, जे झगडातंटा जे झाला होता ते पण कॅप्चर झालं होतं, ते सर्व व्हिडिओ त्यांनी पाठवले त्यांच्या बोलण्यावरून, महेश शिंदेच्या बोलण्यावरून. आणि त्याच्यानंतर त्यांनी सोसायटीच्या चेअरमॅननाही फोन केला महेश शिंदेंनी आणि ओनरलाही फोन करून सांगितलं की तुमच्या असं टेनंट जे आहे ते असं असं त्रास देतो, तर तुम्ही याच्यावर लक्ष द्या. तर त्यांनी त्याचा धन्यवादही केला त्यांना, महेश शिंदेना. त्याच्यानंतर काय झालं, हे जे व्हिडिओ जे होता ते मिस्टर महेश शिंदेनी वायरल केला असं माझं क्लायंटचं बोलणं आहे. उन्होंने पुलिस बुला के लेके आए हमारे घर पे पुलिस बुला के लेके आए. देन फिर उन्होंने ये मुझ पे ब्लेम किया कि मैंने उनका कपड़ा फाड़ा, ऐसा करके उन्होंने मुझे ब्लेम किया. तो मैंने कहा पुलिस ऑफिसर से कि अगर मैंने इनका कपड़ा फाड़ा है तो इनको बोलो वो कपड़ा लेके आए. अगर पुलिस को मेरा कुछ भी ऐसा मिला, फिंगरप्रिंट एंड ऑल, कुछ भी जो चीज़ मतलब मुझे पता है जहाँ तक लॉ, तो मैंने कहा आप जो भी पनिशमेंट मुझे दोगे मैं एक्सेप्ट करूँगा अगर मैंने ऐसा काम किया है तो. देन फिर उन्होंने अपना स्टेटमेंट चेंज कर दिया नेबर ने. उन्होंने कहा कि नहीं कपड़ा नहीं फाड़ा, मुंह से बोला. पहली तो बात जो आरोप लगा रहा है मैं उनका विरोध करता हूँ. इस पूरे आरोप मेरे ऊपर लगाए वो पूरे झूठे आरोप है. आपको आप वो अमित झा बता रहे कि ये सब वीडियो सिर्फ मैंने महेश शिंदे को दिए थे और महेश शिंदे ने सब जगह वायरल किया. पुलिस स्टेशन के पास है, पुलिस वालों के पास है. अमित झा ने जो जो वीडियो महेश शिंदे को भेजे पुलिस ने देखेंगे. अभी के अभी फैसला आप राहुल पटेल साहब के पास जाएंगे, अभी के अभी आपको पता चलेगा कि ये झा ने मुझे कौन से वीडियो भेजे. झा ने अगर मुझे प्रूफ करके दिखाया कि अमित झा ने कि महेश शिंदे को मैंने ये सब वीडियो भेजे थे, तो मैं आप जो बोलेंगे झा जो मैं कार्रवाई की, मैं जो पुलिस कार्रवाई करी उसके लिए मैं तैयार हूँ. अमित झाने आता आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी असं कळवलेलं आहे की तो जेव्हा हे सर्व घटना घडत होती तो त्यांच्या एक मित्राकडून भेट त्यांची झाली होती. शिवसेनाचे एक कार्यकर्ते आहे महेश शिंदे यांचं नाव. त्यांची जेव्हा भेट झाली तर त्यांना हे सर्व प्रकरण सांगितलं. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून हे सर्व फोटोज आणि व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड केले होते. त्यांना त्याचं असं मत आहे आणि त्यांनी स्पेसिफिक त्यांची प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलंय की त्याचं नंतर मलाही माहिती नाही की हे व्हिडिओ कुठून आले, कोणी हे व्हिडिओ एडिट केले, कोणी हे व्हिडिओ क्रिएट केले आणि कोणी फॉरवर्ड केले. तर माझा अशी मागणी असणार, कारण त्या व्हिडिओमध्ये मला स्वतःला त्यांनी एक असा बीजेपीचा नगरसेवक म्हणून दाखवायचा प्रयत्न केला आणि माझी डिफेम केली. तर त्याच्यावर मी स्वतः, कारण महेश शिंदेचं नाव आता बाहेर आल्यावर त्यांच्यावर आणि ज्यांनी हे व्हिडिओ क्रिएट केले, ज्यांनी हे एडिट केले, सर्वांवर कडकची कडक कारवाई केलेली पाहिजे. तात्काळच मी माझी अर्ज टाकणार आणि यांच्यावर FIR टाकेल अंडर क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि क्रिमिनल एंटिटी.